आणि आता बातमी आहे का चित्रपटावरून सुरू झालेल्या वादाची। खालिद का शिवाजी हा चित्रपट जो आहे तो चर्चेमध्ये आलेला आहे आणि त्याला कारण ठरलेलं आहे त्याच्यामुळे निर्माण झालेला वाद आणि त्याच्यामध्ये जी प्रतिमा रंगवण्यात आलेली आहे त्याच्यावरून आता हिंदुत्ववाद्यांनी जोरदार विरोध केलाय। चित्रपटाच्या कथेत शिवाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आल्याचा संघटनांचा आरोप आहे। हिंदू महासंघाने थेट सेन्सॉर बोर्डला पत्र लिहित खालिद का शिवाजीवर बंदी घालण्याची मागणी केली। सोबतच ज्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवत आक्षेप व्यक्त केलाय। इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवला गेला तर समाजात वाद निर्माण होऊ शकतात असा आक्षेप हिंदुत्ववादी संघटनांनी घेतलेला आहे। येत्या 8 ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होतोय। तर एकीकडे हा वाद सगळा समोर आलेला असतानाच खालिद का शिवाजी संदर्भातलं मंत्री आशिष शेलारांचं एक जुनं वक्तव्य आता व्हायरल होतोय। तो व्हिडिओ आता व्हायरल होताना बघायला मिळतोय। खालिद का शिवाजी हा चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवात पाठवण्याची मंत्री शेलारांनीच घोषणा केली होती। दरम्यान राज्य सरकारने चित्रपटाचं कान्ससाठी केलेलं नामांकन मागे घ्यावं अशी मागणी महंत सुधीरदास महाराज यांनी केलेली आहे। कान फिल्म फेस्टिवलसाठी 4 मराठी चित्रपटांची निवड करण्यात आलेली आहे। त्यामध्ये स्थळ, स्नोफ्लॉवर, खालिद का शिवाजी आणि जुनं फर्निचर। खालिद का शिवाजी हा राजा मोरे यांचा चित्रपट एक वेगळी कथा घेऊन आहे। खालिद एक मुलगा मुस्लिम धर्मीय असल्याने त्याला इतर मुलं एकटं पाडतात आणि त्याचे निरागस डोळे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा शोध घेतात। या चित्रपटात विशेषतः याच कथानकावर हा चित्रपट आहे। त्यामुळे खालिद का शिवाजी हा सुद्धा त्या ठिकाणी दाखवला जाईल। अफजल खानासारख्या अत्यंत स्वराज्याच्या मोठ्या शत्रूच्या बाबत चुका झाकण्याचा प्रयत्न अशा माध्यमातून एक नॅरेटिव्ह सेट केला जातो। आम्हाला असं वाटतं की कान्स महोत्सवाकरता हा जो चित्रपट शासनाने पाठवलेला आहे त्याचं नामांकन मागे घेण्यात यावं आणि कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत आणि चित्रपटाच्या प्रकाशना त्या प्रसारणावरती बंदी घालण्यात यावी महाराष्ट्र शासनाकडे। याच बातमीसोबत बुलेटिन